नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कोंब आलेल्या मेथीच्या दाण्याची साधी पण खूपच पौष्टिक अशी भाजी. ही भाजी चवीला थोडीशी कडू तिखट पण आरोग्यासाठी सोन्यासारखी फायदेशीर आहे. डाएट करणारे असो किंवा मधुमेह असलेले, पचनाची तक्रारी असणारे सगळ्यांसाठी ही भाजी खूपच उपयोगी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि सुती कपड्यामध्ये किंवा चाळणीमध्ये ते ठेवायचं आहे. त्याला 24 घंट्यामध्ये छान कोंब येतात. तर 24 तास पुरेसे आहे. आपल्याला त्यापेक्षा जास्ती वेळ याला ठेवायचं नाही आहे, नाहीतर त्यातला कडूपणा वाढतो आणि कडूपणा कमी करण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट त्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर साहित्य मी इथे घेतलं आहे 1 टमाटर, 1 कांदा आणि 2-3 मिरच्या. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आणि कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला. तो छान आता परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये हिरवी मिरची घालायची. ते पण छान परतून घ्यायची. आता यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण छान ठेचून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे. त्यामुळे भाजीला छान चव येते. आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे आणि छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहे. हळद, तिखट, मीठ, धनिया पावडर हे सगळे मसाले घालून घ्यायचे आहे. मसाले छान आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये कोंब आलेले मेथीचे दाणे घालायचे आहे. आधी आपल्याला 5 मिनिटं वाफेवर असेच शिजवून घ्यायचे आहे. जर गरज वाटली तरच पाणी घालायचं आहे आणि पाणी पण अगदी थोडं घालायचं आहे. जास्ती काही पाणी घालायचं नाही आहे. ही भाजी मोकळीच अशी छान लागते चवीला. तर मी यामध्ये थोडा गूळ पण घालते आहे. गूळमुळे छान चव येते भाजीला आणि कडूपणा पण बॅलन्स होतो आपल्या भाजीचा, म्हणून थोडा मी गूळ घालते आहे. गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला. अगदी 2 टेबलस्पून गूळ घालायचा आहे, जास्ती पण नाही घालायचं आहे. जास्ती घातल्यामुळे जास्ती गोड लागणार आपली भाजी, तर अगदी थोडा घालायचा आहे. तर एकदा अशी छान आपल्याला परतून घ्यायची आहे आणि परत वाफेवर शिजवायची आहे. तर मेथीच्या दाण्याचे तर खूपच फायदे आहे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवायला आपल्याला मदत करते, पचनशक्ती सुधारते, वजन कमी करण्यासाठी पण उपयुक्ती आहे आणि आपल्या कोलेस्ट्रॉल कमी करायला पण उपयुक्त आहे. केस गळती कमी करायला मदत करते आणि शरीरातली उष्णता कमी करते. त्यामुळे आपल्याला आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी ही भाजी नक्की करायला पाहिजे. औषध नाही, पण रोजच्या जेवणातून आरोग्य देणारीची ही भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, अगदी सोपी, हेल्दी आणि घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी अस्सल मराठी रसोई चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.